छत्रपती शिवाजी महाराज कधीच हारले नव्हते का? चला जाणून घेऊया. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात एकदाही हारले नव्हते. पण हा दावा खरा आहे का? इतिहास नेमकं काय सांगतो? आज आपण या मागचं सत्य जाणून घेणार आहोत. शिवाजी महाराजांची युद्धनीती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी अशा काळात केली जेव्हा दख्खनमध्ये आदिलशाही, निजामशाही आणि उत्तर भारतात मुघल साम्राज्य प्रचंड शक्तिशाली होते. त्यांच्या तुलनेत महाराजांकडे सैन्य, पैसा आणि संसाधने कमी होती. म्हणून त्यांनी सरळ मैदानातील युद्धांवर भर न देता गनिमी कावा, वेगवान हालचाली, किल्ल्याचे मजबूत जाळे आणि अचूक नियोजन याचा आधार घेतला. याच रणनीतीमुळे त्यांनी अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले. मग पुरंदराचा तह का झाला? इसवी सन 1665 मध्ये मुघल सेनापती मिर्झा राजे जयसिंग यांनी प्रचंड सैन्यासह स्वराज्यावर मोहीम सुरू केली. अनेक किल्ल्यावर वेढे पडले आणि स्वराज्यावर मोठा दबाव निर्माण झाला. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी भावनेपेक्षा राज्यातीला प्राधान्य दिले. त्यांनी पुरंदराचा तह स्वीकारला. या तहानुसार स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांकडे देण्यात आले, तर काही किल्ले आणि प्रदेश महाराजांकडेच राहिले. तर तह पराभवामुळे नव्हे, तर स्वराज्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि पुढील संधीची वाट पाहण्यासाठी केलेले रणनीतिक पाऊल होते. त्यानंतर काय झाले? तहानंतर महाराज आग्र्याला गेले. तिथे औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले. पण अद्भुत धैर्य, बुद्धिमत्ता आणि नियोजनाच्या जोरावर महाराज आग्र्यातून सुखरूप बाहेर पडले. स्वराज्यात परतल्यानंतर त्यांनी पुन्हा मोहीम सुरू केली. पुढील काही वर्षात त्यांनी सिंहगड, पुरंदरसह अनेक किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले आणि मुघलांना मोठे धक्के दिले. इतिहास आपल्याला काय शिकवतो? महान राजा तो नसतो जो प्रत्येक लढाई जिंकतो, तर तो असतो जो कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेतो. शिवाजी महाराजांनी गरज पडल्यास तह केला, गरज पडल्यास माघार घेतली आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा विजय मिळवला. म्हणूनच इतिहासकार त्यांना केवळ पराक्रमी योद्धा नव्हे, तर रणनीतिकार आणि दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकवतो की तात्पुरती माघार म्हणजे कायमचा पराभव नसतो. योग्य नियोजन, संयम आणि धैर्य यांच्या बळावर कोणतेही स्वप्न पुन्हा उभा करता येते. जय भवानी, जय शिवाजी.